नमस्कार. पश्चिम बंगालातली निवडणूक आता मधल्या टप्प्यावर आलेली आहे आणि अवघ्या काही दिवसांमध्ये आता पश्चिम बंगालचा निकाल लागणार आहे. याच निकालासंबंधी अनेक चर्चा रंगतायत. प्रशांत किशोर आपली भूमिका बदलतायत. याच प्रशांत किशोर यांनी सुरुवातीला भाजप 2 आकड्यात जाणार नाही आणि जर गेली तर मी इथून संन्यास घेईन असं ट्विट केलं होतं. आता इथून म्हणजे ट्विटरवरून की आणखी कुठून हे प्रशांत किशोर आता निकाल लागल्यानंतर स्पष्ट करतील. भाजप 2 आकड्याच्या पुढे जाईल की 3 आकड्यात जाईल हे देखील आता स्पष्ट होणार आहे. पश्चिम बंगालची निवडणूक आता रंगतदार स्थितीमध्ये आलेली आहे आणि तृणमूल काँग्रेसच्या विरोधामध्ये आता प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजपची भूमिका आलेली आहे. खरं तर हेच मुळात आश्चर्यकारक आहे. तृणमूल काँग्रेसनं सत्ता मिळवली ती डाव्यांच्याकडून आणि 35-36 वर्ष डाव्यांची अनिर्बंध सत्ता पश्चिम बंगालवरती होती. दीर्घकाळ ज्योती बसू पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. ज्योती बसू पंतप्रधान होता राहिले डाव्या पक्षाच्या भूमिकेमुळं. अन्यथा ज्योती बसू पंतप्रधान सुद्धा होऊ शकले असते. अगदी वयोवृद्ध अवस्थेपर्यंत ज्योती बसूंनी पश्चिम बंगालचं मुख्यमंत्रीपद निभावलं आणि त्यानंतर ममता बॅनर्जी तिथे 2 टर्म सत्तेमध्ये आहेत. आता ममता बॅनर्जींची ही सत्ता खरं तर जेव्हा डाव्या आणि काँग्रेसचं एकत्रीकरण होईल तेव्हा ते प्रमुख विरोधी पक्ष असायला हवे होते, पण तिथे चर्चेत आता भाजपचं नाव आलेलं आहे. म्हणजे 1 नंबरचा पक्ष 2 नंबरवर गेला आणि आता तो 3-4 नंबरवर जातोय. दुसऱ्या क्रमांकावर भाजपची झेप येते. याच निवडणुकीतील हीच रहस्य आपल्याला समजून घ्यायची आहेत आणि त्यासोबत आणखी काही अंदाज जाणून घ्यायचे आहेत की काय होईल. हे सगळं जाणून घेण्याआधी मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे. ज्या कथेचा अर्थ तुमच्या लक्षात येईल. ही कथा तुलना करण्यासाठी नाही आहे. या दोन्ही कथा ज्या मी सांगणार आहे त्या छोट्या छोट्या आहेत. त्या तुलना करण्यासाठी नाही आहेत. समाज मानसिकता लक्षात घेण्यासाठी आहेत. असं म्हणतात की पैठणच्या वाळवंटात स्नान करून आल्यानंतर तुकारामांच्या वरती कुच्चर ओट्यावर बसणारी माणसं अनेक वेळा थुंकत होती. 1, 2, 3, 4 प्रत्येक वेळेला कोणीतरी थुंकायचं आणि संत एकनाथ परत एकदा पैठणच्या नदीमध्ये जाऊन स्नान करून यायचे, गोदावरीत जाऊन स्नान करून यायचे. 21 वेळेला हे घडलं आणि हे घडल्यानंतर त्यांनाच पश्चाताप झाला. पण एक प्रश्न महत्त्वाचा आहे. जितकी थुंकणारी माणसं वाईट विचार करत होती त्यापेक्षा अधिकची माणसं आजूबाजूच्या परिसरात उभा राहून हे दृश्य बघत असावीत, पण एकानंही थुंकणाऱ्याच्या कानाखाली वाजवण्याचं धैर्य दाखवलं नाही. पण पुढे हेच संत एकनाथ मोठे झाले, संत झाले, संत शिरोमणी झाले आणि हेच वंदनीय झाले, कुच्चरवट्यावरची माणसं नव्हे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या बाबतीत देखील असंच सांगता येईल. तुकाराम महाराजांना कमी छळल्या गेलं नाही. जे छळत होते त्यापेक्षा अधिक लोक बघत होते. बघणाऱ्या एकानंही छळणाऱ्यांना रोखलं नाही. पण पुढे चालून या सगळ्या लोकांचे वंदनीय जगद्गुरू तुकाराम महाराज झाले, छळणारी माणसं नव्हे. ज्ञानेश्वरांच्या बाबतीतही असंच म्हणावं लागेल. छळणारी छळत असतात. छळला जाणारा छळला जात असतो, त्याचा छळ होत असतो. बघणारी बघत असतात. पण बघणाऱ्या माणसांनी विरोध केला नाही म्हणून ती छळणाऱ्यांच्या बाजूनं असतात असं पहिल्यांदा दिसतं. पण बघणारी संख्येनं अधिक असतात आणि तो छळ होताना बघून ते आपलं मत बनवत असतात. असंच भारतीय राजकारणात देखील घडतं. टीका करणारे करत असतात. ज्यांच्यावरती टीका होते ते टीका सहन करत असतात. ही टीका होत असताना आजूबाजूला माणसं बघत असतात. ती बघणारी माणसंच आपलं मत ठरवत असतात आणि राजकारणात लोकशाहीत ही बघणारी माणसं संख्येनं अधिक असतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. आज असंच चित्र भारतीय राजकारणामध्ये होतं आहे. मोदींवरती टीका होते आहे. करणारी करतायत, शिव्या देणारे शिव्या देत आहेत, बघणारे बघतायत. मोदींच्या बाबतीत लोकांचं समर्थन बघणाऱ्यांचं मिळतं आहे, हे इथे उल्लेखनीय आहे. तुम्ही म्हणाल कसं? आता हे सांगत असताना मोदी भक्तीचा शिक्का माझ्यावर बसणं स्वाभाविक आहे. पण लक्षात घेतलं पाहिजे की मोदींचं बलस्थान टीका करणारी लोक आहेत. ते जोपर्यंत बोलत राहतील तोपर्यंत मोदींचं बळ वाढत राहील. लोकांच्या मनामध्ये मोदींची प्रतिमा वाढत राहील. आता कसं ते बघूया. बंगालचा उदाहरण आपण घेतोय. बंगालच्या विषयावर आपण बोलतोय. 2014 साली भाजपनं बंगालची निवडणूक लढली होती
या निवडणुकीत भाजपचं चित्र काय होतं, भाजपला लक्षणीय जागा काय, लक्षणीय मतं देखील मिळालेली नव्हती. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे, आकडे तुम्ही बघताय, जेव्हा भाजपनं 2014ची निवडणूक लढवली होती तेव्हा भाजपला 17% मतदान तिथे फक्त झालेलं होतं आणि लोकसभेच्या केवळ 2 जागा पश्चिम बंगालमध्ये जिंकता आल्या होत्या. 2014ची निवडणूक उल्लेखनीय यासाठी आहे की देशभरामध्ये मोदी नावाची लाट चालू होती आणि या लाटेत देखील पश्चिम बंगालातली केवळ 17% मतं नरेंद्र मोदी मिळवू शकले होते आपल्या भाजपसाठी आणि 2 जागा पश्चिम बंगालात भाजपला जिंकता आलेल्या होत्या. पुढे 2014 नंतर 2016 साली पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक झाली, ज्या निवडणुकीत पुन्हा एकदा ममता बॅनर्जींनी बहुमत संपादन केलं, चांगल्या जागा जिंकल्या. नुसत्या चांगल्या जागा नाही, त्या आकडेही तुम्ही बघता आहात. 2016च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला 211 जागा मिळाल्या. त्यात त्यांनी 2,45,64,523 इतकी मतं घेतली. हे मतांचं प्रमाण 44.91%, जवळपास 45% मतं एकट्या TMCनी घेतली होती. CPMला 26 जागा मिळाल्या होत्या. 19.75% मतं कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियानं मिळवली, कम्युनिस्ट पार्टी ऑफ मार्क्सवादीनं मिळवलेली होती. काँग्रेसला 44 जागा मिळालेल्या होत्या, त्यांनी जवळपास 12.25% मतं घेतलेली होती. तर भाजपला या निवडणुकीत फक्त 3 विधानसभेच्या जागा मिळाल्या होत्या आणि भाजपच्या मताचा आकडा लोकसभेच्या मतांपेक्षा खाली आला होता, तो होता 10.16%. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला चित्र स्पष्टपणे दिसेल की पश्चिम बंगालात भाजप हा प्रमुख विरोधी पक्ष नव्हता, तर तिथे प्रमुख विरोधी पक्ष CPM आणि काँग्रेस हे 2च पक्ष होते. आता पुढे 2014ची निवडणूक झाली, 2019ची निवडणूक झाली. आता 2019च्या निवडणुकीमधलं चित्र देखील तुम्ही स्क्रीनवर बघता आहात. त्यात तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की 2019ला मात्र लोकसभेच्या भाजपला 18 जागा मिळालेल्या आहेत आणि जवळपास 42% मतदान भाजपनं घेतलेलं आहे. उल्लेखनीय गोष्ट आहे, 2016च्या निवडणुकीमध्ये TMCला 44% मतदान मिळालेलं होतं. 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपला 42% मतदान मिळालेलं होतं. अर्थात CPMचं, तृणमूल काँग्रेसचं मतदान कमी झालेलं आहे, भाजपचं मतदान वाढलेलं आहे. 2014च्या निवडणुकीत भाजपला मिळालेली मतं विधानसभा निवडणुकीत कमी झाली होती. 2019च्या निवडणुकीत भाजपला पुन्हा मतं वाढली, ती 42% गेलेली आहेत. आता हे भाजपचं यश कसं असेल पुढच्या येणाऱ्या 2 मेच्या निकालामध्ये? मुळात भारतीय जनता पक्ष हा 3 विधानसभेच्या जागावरून आणि 2 लोकसभेच्या जागावरून पुढे सरकतोय. 2चे 18 झालेत, 3चे किती होतील याचा अंदाज बांधणं आवश्यक आहे. आणि हे चित्र का होत आहे, याला कोण जबाबदार आहे? याला मोदी जबाबदार आहेत, बंगालची अस्मिता जबाबदार आहे, आणखी काय जबाबदार आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या केसाला कात्री लावली नाही, त्यामुळं डोक्याचे आणि दाढीचे केस मोदींचे वाढत गेले. सलूनमध्ये जायचं नाही किंवा सलूनला बोलवायचं नाही घरी आणि आपली कटिंग करायची नाही, हा एक नियम नरेंद्र मोदींनी पाळला. म्हणजे साधारण लॉकडाऊनला सुरुवात होऊन आता वर्ष उलटलेलं आहे. 1 वर्षाच्या आधी केसांना मोदींनी कात्री लावली असेल, त्यानंतर कात्री लावलेली नाही. साहजिक आहे, दाढी वाढत गेली. मोदींच्या वाढलेल्या दाढीला बंगालच्या निवडणुकीशी जोडण्याचं काम विरोधी पक्षांनी केलं. म्हणजे मोदींनी कधीच तो प्रयत्न केला नाही, पण विरोधी पक्षांनी केला. विरोधी पक्षांनी काय सांगितलं की नरेंद्र मोदींनी आपली दाढी यासाठी वाढवलेली आहे की गुरुदेव रवींद्रनाथांसारखी प्रतिमा निर्माण व्हावी आणि ती प्रतिमा बंगालमध्ये त्यांना निवडणुकीसाठी उपयोगात येईल. आता मोदींनी रवींद्रनाथ टागोरांसारखी प्रतिमा निर्माण करण्याचा विषय कधीच मनात आणला नव्हता आणि तो विरोधी पक्षांनी म्हणजे मोदीच्या विरोधकांनी शांतपणे या लढाईकडे बघणाऱ्या बंगाली लोकांच्या मनामध्ये मोदींची प्रतिमा गुरुदेवांशी जोडून टाकली. फायदा कुणाला होईल? फायदा मोदींना होईल, कारण बंगालमधली अनेक माणसं त्याकडे तटस्थपणे बघतायत. त्यांच्या किंवा मोदींच्याही गावी नसेल, त्यांच्याही गावी नसेल, पण जे मनात नव्हतं ते मनात टाकण्याचं काम भाजपच्या मोदींच्या विरोधी पक्षांनी केलेलं आहे.
रवींद्रनाथांची प्रतिमा मोदींच्या समोर दिसते की नाही यावर चर्चा झाली नसतीच आणि तो मुद्दाच आला नसता, पण काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनं हा मुद्दा समोर आणला आणि मोदींकडे बघताना उगाचच एक गुरुदेव रवींद्रनाथांसारखी प्रतिमा दिसतेय का असा विचार लोकांच्या मनामध्ये येऊ लागला. हा असतो माइंड गेम आणि हाच माइंड गेम बंगालच्या निवडणुकीमध्ये खेळला जातो आहे. बंगालच्या निवडणुकीमध्ये त्या चालू असतानाच्या काळामध्ये नरेंद्र मोदी बांगलादेशच्या दौऱ्यावर गेले त्यांच्या स्वातंत्र्याच्या कार्यक्रमासाठी. आता तिथे गेल्यावर एक पंतप्रधान दुसऱ्या देशामध्ये त्यांच्या एखाद्या कार्यक्रमासाठी जातो आहे, त्यांच्या मुक्तीलढ्याच्या कार्यक्रमासाठी जातो आहे वर्धापन दिनाच्या, एक सहजपणे हा प्रयोग घ्यायला हवा होता. म्हणजे मोदींनी कधी मी तिथे जाऊन आलो याचं मार्केटिंग आधी केलं नव्हतं किंवा पुढे ते करणार नसतील कदाचित, पण ममता बॅनर्जींनी अर्ज करून जाहीरपणे सांगून निवडणूक आयोगाला सांगितलं की पंतप्रधानांचं बांगलादेशचा दौरा हा पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठीचा होता. याचा अर्थ स्पष्ट आहे की बांगलादेशाशी असणारे संबंध अथवा तिथल्या लोकांचे असलेले संबंध हे पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर परिणाम करतात, सीमावर्ती राज्य असल्यामुळं. आणि हाच परिणाम होऊ नये यासाठी पश्चिम बंगालचा दौरा ममता बॅनर्जींनी खरोखर दुर्लक्षित करायला हवा होता, पण तो घडला. बरं, जेव्हा हिंदू आणि मुस्लिम अशा मतांचं ध्रुवीकरण होऊ लागलं त्यावेळेला ममता बॅनर्जींनी अचानक आपलं बॅनर्जी हे आडनाव पुढे काढत आपणही ब्राह्मण असल्याचं, अगदी गोत्रशाखांचा उल्लेख करत आपण ब्राह्मण असल्याचं जाहीर केलं. म्हणजे ज्यापूर्वी आधी दिग्विजय सिंग यांनी राहुल गांधी ब्राह्मण असल्याचा, जनेऊधारी ब्राह्मण असल्याचा उल्लेख केला होता. म्हणजे अचानकच राहुल गांधींना जशी ब्राह्मण असल्याची जाणीव झाली ना, तशी जाणीव ममता बॅनर्जीनं आपण ब्राह्मण असल्याची झाली. म्हणजे ज्या ब्राह्मण्याला, ब्राह्मणत्वाला विरोध आत्तापर्यंत केला होता नेमक्या हिंदू मतांचं एकत्रीकरण करण्यासाठी, त्याची ओळख दाखवत, चंडीचे पाठ करत, शिवपाठ करत, घरी यज्ञ करत ममता बॅनर्जींना हे सगळं सिद्ध करावं लागलेलं आहे. अचानक निधर्मी असलेल्या ममता बॅनर्जी धार्मिक होऊ लागल्या. यातच मोदींनी जो माइंड गेमसाठीचा डाव टाकला होता तो यशस्वी झालाय हे स्पष्टपणे समोर येऊ लागतं. जर ममता बॅनर्जींच्या हिशोबाप्रमाणे हिंदू आणि मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण झालं तर प्रशांत किशोर जे मोदींचे विरोधक आहेत, रणनीतिकार आहेत स्वतःला असं ते म्हणतात, लोकही समजतात की प्रशांत किशोर यांच्या रणनीतीमुळे निवडणूक जिंकता येते. म्हणजे उगाचच बिचारा तो बिहारमधला लालू प्रसादांचा तेजस्वी मुलगा किंवा उत्तर प्रदेशामधला तो ह्याचा मुलगा मुलायम सिंगांचा मुलगा अखिलेश, या सगळ्यांनी उगाचच आपलं राजकीय करिअर वाया घातलं म्हणावं लागेल. कारण प्रशांत किशोर जर येत असतील आणि विजय मिळत असेल, तसं असतं प्रशांत किशोरांनी राहुल गांधींना विजय का मिळवून दिला नाही हा एक मोठा प्रश्न आहे. असो, तो प्रशांत किशोर यांच्या बुद्धिमत्तेवर किंवा विद्वत्तेवर किंवा त्यांच्या कौशल्यावर आपल्याला बोलायचं नाही आहे. पण ज्या प्रशांत किशोर यांनी मोदींना अगदी 2 आकडी जागा मिळणार नाहीत असा दावा काही महिन्यापूर्वी केला होता, त्याच प्रशांत किशोरांनी जवळपास 50 ते 52% हिंदू मतं नरेंद्र मोदींकडे जात आहेत, त्यातल्या त्यात दलित मतदान नरेंद्र मोदींच्याकडे खूप जात आहे असा दावा केलेला आहे. प्रशांत किशोरांचा अहवाल फुटला की न फुटला हा भाग वेगळा, पण प्रशांत किशोरांचा हा दावा स्पष्टपणे समोर येतो आहे. आता यात भाजपला किती यश मिळेल, भाजप सत्तेवर जाईल का, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं नाही गेलं तर भाजपचं हे अपयश आहे का. तर या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ज्या भाजपला मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 11% सुद्धा मतं घेता आली नव्हती, आपण 3च जागा भारतीय जनता पार्टी जिंकू शकली होती, त्या भारतीय जनता पक्षाला आता 2 आकडी म्हणजे अगदी आपण सोडून देऊ 211 जागा मिळतील का नाही, 212 मिळतील का नाही, 200 पर्यंत जाईल का नाही, पण भाजप 100 पार जरी जाणार असेल ना तरी 3 वरून 100 हे भाजपचं मोठं यश असेल. म्हणजे अगदीच नगण्य पक्ष असलेला 3 जागा असलेला विधानसभेतला पक्ष विरोधी पक्ष जरी होणार असेल ना तरी हे भाजपचं खूप मोठं यश आहे. आणि याच यशासाठी भाजप प्रयत्न करतोय, भाजप 100% यशासाठी प्रयत्न करतोय. किती मिळतंय हे मतमोजणीनंतर कळणार आहे, पण एकूण चित्र बघता बंगालातली निवडणूक ही भाजपला बहाल करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ममता बॅनर्जीच्या अक्रस्ताळेपणामुळे झालेलं आहे आणि विरोधकांच्यामुळे झालेलं आहे. विरोधकांनी अशी टीका केली नसती तर कदाचित शांत बसलेल्या, विरोध न करणाऱ्या बंगाली माणसांना याविषयीची जाणीवच झाली नसती. म्हणून म्हणतोय, मोदींच्या सापळ्यात विरोधी पक्ष पुन्हा पुन्हा अडकत राहतो. पश्चिम बंगालातही तो अडकेल का हे आता आपल्याला बघावं लागणार आहे. तुर्तास इतकंच. काही अपडेट्स आले बंगाल संबंधीचे तर आपल्याशी चर्चा करायला नक्की येईल. नमस्कार.